अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या नवीन स्वामी संदेशामध्ये आज सर्व स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा सुंदर संदेश तुमच्या जीवनासाठी मोलाचा ठरणार आहे. हा सुंदर संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा ज्या भक्तांच्या जीवनामध्ये होते त्या भक्तांच्या जीवनामध्ये असलेलं सर्व दुःख संपून जातं. भक्तांना आनंद, सुख, समाधान सर्व काही प्राप्त होतं. म्हणून स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनात लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा आशीर्वाद येणार आहे. म्हणून जीवनाला कंटाळू नका, जीवनामध्ये हार मानू नका. अशी स्वामी समर्थ महाराजांची रोज सेवा करत राहा. आणि लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, माणसाने कधीही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्यांना त्रास देऊ नये. आपण जीवन जगत असताना परमेश्वराची सेवा करतो, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो. स्वामी समर्थ महाराजांना कधीच स्वतःचा स्वार्थीपणा साधून दुसऱ्याला त्रास देणं आवडत नाही. कधीकधी माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा बळी देत असतो. दुसऱ्याचं वाईट झालं तरी चालेल, परंतु माझं मात्र चांगलं झालं पाहिजे असे विचार अनेक लोक करत असतात. आणि पुन्हा स्वामींच्या चरणीसुद्धा येतात आणि स्वामींकडे मागणंसुद्धा मागतात. म्हणजे बाहेर दुसऱ्याचं वाईट करायचं आणि स्वामींच्या चरणी आल्यानंतर माझं चांगलं होऊ दे असं मागायचं, हे परमेश्वराला कदापि मान्य नाही. परमेश्वराने आपल्याला पृथ्वीवर पाठवलं आहे हे कशासाठी? तर दुसऱ्यांचा उद्धार करण्यासाठी. आपल्याला जमेल तेवढे दुसऱ्यांची मदत करा. जर नाही जमली तरी चालेल, मात्र दुसऱ्याचं कधी काही वाईट करू नका. स्वामी भक्तांनो, कधीही दुसऱ्याच्या हातातलं हिसकावून स्वतःला ठेवणं हे कधीच स्वामींना मान्य नाही. स्वामी महाराज सर्वांना समान समजतात. कोणी पैशाने मोठा असेल तर स्वामी कधीच त्याला जवळ धरत नाही. स्वामींना माहीत आहे की जो खरा माणूस आहे ना, तो इतरांना मदत करतो, चांगले कर्म करतो आणि परमेश्वराची नेहमी सेवा करतो. परमेश्वराची सेवा केली म्हणजे सर्व काही झालं असं अजिबात नाही. परमेश्वराची सेवा करत असताना मन स्वच्छ ठेवणं, मनामध्ये कधी कोणाबद्दल राग किंवा द्वेष न ठेवणं. सेवा करत असताना मन प्रसन्न असलं पाहिजे. सेवा करत असताना आजूबाजूला शांतता असली पाहिजे. आपलं मन स्वामींच्या ध्यानामध्ये रंगलं पाहिजे. सेवा करत असताना कधी आपल्या हातून कधी चुकीची गोष्ट घडू नये याची आपण दक्षता घ्यायला हवी. स्वामींची सेवा करत असताना कधी माझ्यामुळे दुसऱ्याचं वाईट होईल असं कधीच माझ्या हातून घडणार नाही याची मी दक्षता ठेवणार आहे असं स्वामींना वचन देणं गरजेचं असतं. म्हणून स्वामी भक्तांनो, फक्त सेवा करायची म्हणून सेवा करू नका, भक्ती करायची म्हणून भक्ती करू नका, तर या काही अटींचं काटेकोरपणे पालन देखील करा. आपल्या मुखामधून फक्त चांगले शब्द बाहेर पडले पाहिजे. आपल्या मुखामधून कधी कोणाला वाईट शब्द बाहेर पडता कामा नये. कितीही राग आला, कितीही संताप आला तरी शांत राहणं खूप गरजेचं आहे. कारण स्वामी समर्थ महाराजांना शांतता ठेवणारा शांतप्रिय भक्त खूप प्यारा असतो, खूप स्वामी समर्थ महाराजांच्या जवळचा असतो. म्हणून जीवनामध्ये जरी कोणी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, कधी कोणी आपल्याला आपला वाईट करण्याचा प्रयत्न केला, आपला वाईट चिंतत असला तरी ते विचार त्याचे आहेत. आपण मात्र आपल्या विचारांवर ठाम राहूया. आपल्या चांगल्या विचारांवर आपण लक्ष केंद्रित करूया. दुसरा तुम्हाला नको नको ते तुमच्या पाठीमागे बोलेल, मात्र आपण शांत राहूया. तो त्याचे कर्म योग्य वेळी फेडणार आहे. आपण आपले चांगले कर्म करूया. दुसऱ्याने आपलं वाईट चिंतलं, आपलं वाईट करण्याचा प्रयत्न केला म्हणून लगेच आपणही त्याचं वाईट करण्याचा कधी प्रयत्न करायचा नाही. कारण स्वामी समर्थ महाराज सर्व काही बघत असतात. स्वामींना सर्व काही माहीत आहे. कोण कसा वागतो आहे, कोण काय लपवतो आहे, कोणी काय चुकी केली आहे, कोणी काय पाप केलं आहे, हे सर्व स्वामींना माहीत आहे. आणि प्रत्येकाचा हिशोब हा योग्य वेळी होतोच. म्हणून प्रत्येकाची कर्माची फळं प्रत्येकाला मिळत असतात. चांगलं कर्म करा, चांगलं फळ मिळवा. वाईट कर्म केले तर वाईटाचं फळ वाईटच मिळत असतं.
म्हणून स्वामी भक्तांनो, जीवन जगत असताना या प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करा. कधी दुसऱ्याचं वाईट होईल असं कधीच जीवनामध्ये वागू नका. इथून मागे जरी चुका झाल्या असतील तरी स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा. सर्व चुका समर्पित करा आणि पुन्हा अशा चुका होणार नाही असं स्वामींना आश्वासन द्या. स्वामी नक्की तुमचंही भलं करतील. स्वामी भक्तांनो, आजचा सुंदर संदेश हा तुमचं जीवनावश्यक गोष्टींसाठी होता. जीवनामध्ये कसं वागायचं, कशा प्रकारे सेवा करायची याबद्दल खूप महत्त्वाचा आजचा हा संदेश होता. संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.